हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आपण आलो आहोत कॉस्टवुडला, जे लंडनपासून अगदी 1-1.5 तासावरच आहे. पण इथली गावं आणि इथले रस्ते खूपच सुंदर आहे. आमची आजची डे टूर होती. त्यामध्ये कॉट्सवुड आणि ऑक्सफर्ड इन्क्लुडेड होतं. त्याचे सगळे डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करते. आणि तिथे पोहोचण्याची जर्नी तर खूपच मनमोहक होती. रस्त्याने जणू काही बर्फाची चादरच ओढली होती आणि खूपच छान वाटत होतं. कॉट्सवुड हा इंग्लंडमधला एक रिजन असून तो त्याच्या सिनरीसाठी खूपच फेमस आहे. तुम्ही एकदा तरी ही प्लेस इंस्टाग्रामवर नक्कीच पाहिली असेल. आणि इथली हनी कलरची दिसणारी घरं तर खूपच सुंदर आहेत, जी कॉट्सवुडच्या स्टोननेच बनलेली आहेत. आम्ही इथे विंटरमध्ये आलो होतो, तर इथे सगळीकडे स्नो होता आणि इथे विंटरमध्ये पण पाऊस पडतो, त्यामुळे तुम्ही त्यासाठी तयार राहा. लंडनर्स जेव्हा रिटायर्ड होतात तेव्हा ते कॉट्सवुडला शिफ्ट होतात. त्यामुळे इथे यंग पॉप्युलेशन थोडी कमी पाहायला मिळते आणि शांतता खूप जास्त आहे. आणि प्रत्येक घरामध्ये एक तरी डॉगी आहेच. आणि हा प्रोटेक्टेड एरिया आहे, गव्हर्मेंट त्याला ग्रांट देतं हा एरिया मेंटेन करण्यासाठी. आणि आपण पोहोचलो आहोत आपल्या फर्स्ट टाऊनला, जे आहे बर्फोर्ड. आपण एक फेरफटका मारून येऊया. हा रस्ता सरळ वर गेल्यावर आपण कॅलेंडरमध्ये बघतो तशी सुंदर रस्त्याची सिनरी आहे. त्यानंतर आम्ही गेलो सेंट जॉन चर्चला, पण ते आम्हाला आतून नाही पाहता आलं, तिथे काहीतरी फंक्शन चालू होतं. त्यामुळे मग आम्ही बाहेरूनच एरिया एक्सप्लोअर करायला चालू केल्या. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की इथे निमुळत्या गल्ल्या आहेत आणि घरं पण खूप सुंदर आहे, तर फोटो काढण्यासाठी परफेक्ट लोकेशन. हे टाउन्स एरिया वाईज फारसे मोठे नाही आहेत आणि इथे पॉप्युलेशन म्हटलं तर 3 ते 5 हजारच आहे. पण टुरिस्टी लोकेशन असल्यामुळे इथे तुम्हाला थोडी वर्दळ दिसून येईल. तासभर हे टाऊन एक्सप्लोअर केल्यानंतर आता आम्ही निघालो आहोत आमच्या सेकंड टाऊनला, जे आहे बर्टन ऑन वॉटर. सिरियसली यार, धिस प्लेस हॅज माय हार्ट. बर्टन ऑन वॉटरलाच व्हेनिस ऑफ कॉट्सवुडसुद्धा म्हटलं जातं, कारण इथे 5 स्टोन ब्रिज आहेत जे विंडरश रिव्हरवर आहेत. दिसायला तर खूप सुंदर आहे आणि आमच्या गाईडने रेकमेंड केलं होतं की तुम्ही इथे लंच करू शकता, कारण इथे मोस्टली ऑर्गॅनिकली प्रोड्यूस फूड मिळतं आणि शॉपिंगसाठी सुद्धा खूप चांगलं आहे. इथे खूप चांगले कॅफेज आहेत जिथे तुम्ही खाऊ शकता आणि थोड्या वेळासाठी थंडी एस्केप करून वॉर्मसुद्धा होऊ शकता. या टाऊनमध्ये वूल पण खूप फेमस आहे, पण साहजिकच ते एक्सपेन्सिव्ह असणार. दिसायला आपल्याला हे असं दिसतंय की एखाद्या गावाप्रमाणे आहे, पण कॉस्टवुड इंग्लंडमधला सर्वात रिच लोकॅलिटीपैकी एक आहे आणि बरेच सेलिब्रिटीजसुद्धा इथे राहतात. कसं वाटतंय श्वेता तुला? खूपच सुंदर आहे कॉस्टवुड, खूप सुंदर आहे. मी तर माझा कॉस्टवुड ड्रीम पूर्ण करत होते इथे. या टाऊनमधल्या मला सर्वात आवडलेल्या 2 गोष्टी म्हणजे एक तर हे रिव्हर्सवरचे स्टोन ब्रिज खूपच सुंदर वाटतं ते इन पर्सन बघायला, आणि दुसरं म्हणजे मॉडेल विलेज, ज्याची फी आहे £5 आणि
ते खूपच सुंदर आहे, इतकं गोड होतं ते. ही प्लेस आहे एक्झॅक्ट रेप्लिका ऑफ बर्टन ऑन वॉटरचा, फक्त मिनिएचर फॉर्ममध्ये. त्यानंतर आम्ही कॉस्वूडच्या परफ्युमेरीमध्ये गेलो, जिथे खूप सारे छान छान प्रकारचे फ्रेग्रन्सेस अवेलेबल होते. आम्ही इथे काही बाय नाही केलं, पण इट्स अ मस्ट विजिट प्लेस. मग इथे मस्त टाईम स्पेंड करून फायनली आम्ही आता निघालो आहोत ऑक्सफर्डला. त्यासाठी तुम्हाला पुढचा व्हिडिओ पाहावा लागेल. सो सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. बाय.